यावर्षी 2026 मध्ये मकर संक्रांती दिवशी आपल्याला सुवासिनी महिलांनी कोणते वस्त्र धारण करायचे आहे, तसेच कोणते रंग आपल्यासाठी शुभ आहेत, कोणते रंग हे अशुभ आहेत. आपली मकर संक्रांत म्हणजे संक्रांत माता ही कोणते वस्त्र धारण करून आलेले आहे की त्यामुळे आपण हे वस्त्र धारण करायचं नाही, तसेच कोणत्या बांगड्या आपल्याला ह्या दिवशी घालायच्या आहेत, या सर्व विषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026 मध्ये मकर संक्रांतीचा सण हा खूप उत्साहानं आणि जल्लोषाने आपण साजरी करतो. तसेच दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांत ही कोणत्या ना कोणत्या वाहनावर आणि रंगावर आलेली असतेच. म्हणजेच मकर संक्रांती मातेनं कोणता तर असा एक रंग दरवर्षीप्रमाणे धारण केलेला असतो की जो रंग हा आपण धारण करायचा नसतो, म्हणजे सुवासिनी महिलांनी धारण करायचा नसतो. तर बघा, मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असा विशेष मानला गेला आहे. या दिवसापासून नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्रांत आहे आणि ह्या दिवसापासूनच बघा दिवस हा वाढत असतो. तिळातिळानं दिवस हा मोठा होत असतो आणि ह्या दिवशी आपण जेवढ्या प्रमाणात दान धर्म करतो, जेवढ्या प्रमाणात दान धर्म करतो ते सुद्धा खूप पुण्याचं मानलं गेलं आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान धर्म करण्याचा सुद्धा नक्कीच प्रयत्न करा. तर बघा, संक्रांत म्हटल्यानंतर सुवासिनी महिलांचा अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहाचा आणि खूप जल्लोषाचा सण असतो. बघा, ह्या दिवशी आपण मकर संक्रांत दिवशी एकमेकांतील जो आपला नात्यातील गोडवा असतो तो सुद्धा आपण तिळगुळ, तिळाच्या वड्या देऊन हा सण साजरा करत असतो. ह्याचाच अर्थ काय, तर आपण पूर्वीपासून खूप मतभेद, आपल्या मनामध्ये जे काही गैरसमज असतात ते आपण ह्या दिवसातून आपण एकमेकांच्यात गोडवा आणून, नात्यामध्ये गोडवा आणून हा सण साजरा करून ते मतभेद हे विसरून जातो सर्वजण. तर ह्या दिवशी बघा, आपण तिळाच्या वड्या किंवा तिळगुळ हे जे आपण एकमेकांना देत असतो तर त्यातून आपल्याला आपल्या शरीराला उष्णता मिळावी. कारण थंडी ही मकर संक्रांतीपासून थोडी कमी कमी होत जाते आणि आधी जी आपल्या अंगामध्ये जी थंडी असते बघा, म्हणजे डिसेंबर नोव्हेंबरमध्ये खूप थंडी पडलेली असते आणि ही थंडी कमी होण्यासाठी, आपल्या अंगामध्ये एक उष्णता निर्माण होण्यासाठी ह्या दिवशी, तसेच नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी ह्या दिवशी आपण तिळगुळ आणि तिळाच्या वड्या ह्या सुद्धा एकमेकांना देऊन हा उत्सव साजरा करतो. आता मकर संक्रांत म्हटल्यानंतर मकर संक्रांतीला संक्रांती मातेनं जे वस्त्र धारण केलेलं असतं ते वस्त्र आपण ह्या दिवशी सुवासिनी महिलांनी आपल्या अंगावरती परिधान करायचं नसतं. तसंच तुम्हाला सांगू का एक गोष्ट, मकर संक्रांत हा खूप शुभ सण आहे. बघा, संक्रांत म्हणजे काय, तर आपल्या नवीन वर्षातला पहिला सण जो सुवासिनी महिलांसाठी आलेला असतो आणि हा सण सुवासिनी महिला ह्या जल्लोषाने साजरा करतात. एकमेकींना ह्या दिवशी तुम्ही जे वाण असतं बघा, म्हणजे आपल्या घरी आपण हळदी कुंकू साजरं करतो. नवीन वर्षातला पहिला सण आहे आणि सर्व सुवासिनी महिला आपल्या घरी वौसा सुद्धा घेतात. एकमेकांना हळदी कुंका दिवशी वाण सुद्धा देतात. म्हणजे काही अशा वस्तू असतात ज्या वाणाच्या स्वरूपात आपण एकमेकींना देत असतो. तर अशा पद्धतीनं मकर संक्रांत हा सण जल्लोषाने साजरा. आणि कोणते वस्त्र तुम्हाला ह्या दिवशी धारण करायचं नाही. मकर संक्रांती दिवशी संक्रांत मातेनं जे वस्त्र धारण केलं असतं, ज्या वस्त्रावरून ती आलेली असते बघा, तो कलर, तो जो रंग असतो तो महिलांनी परिधान करायचा नसतो. यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ जेवढा लवकर टाकणे शक्य होईल तेवढा लवकर मी टाकत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला एक सांगते की बघा, आपण जेव्हा संक्रांत म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खूप दिवसापासून अशी जुनी परंपरा आहे की बघा, ह्या दिवशी ना खूप गावांमध्ये आणि खूप शहरांमध्ये ना पतंग उडवला जातो. पतंग उडवण्याची सुद्धा पद्धत आहे मकर संक्रांत दिवशी. तर ह्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सुवासिनी महिलांनी कोणत्या साड्या परिधान करायच्या आहे हे प्रथम मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या साड्या आणि आपली संक्रांत माता जी आहे ती कोणते वस्त्र धारण करून आलेले आणि त्यामुळे आपण ते वस्त्र धारण करायचं नाही याविषयी सांगेन. तर प्रथम मी तुम्हाला रंग सांगते, कोणते रंग आपल्यासाठी शुभ आहेत त्या दिवशी. तर बघा, सुवासिनी महिलांचा हा सण आहे म्हटल्यानंतर प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी सौभाग्याचा रंग जर असेल तर तो आहे हिरवा कलर. नक्कीच त्या दिवशी परिधान करा, कारण हिरवा कलर हा सौभाग्याचं एक प्रतीक आहे आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक निर्माण होते, आपल्या घरामध्ये एक सुख शांती निर्माण होते. ज्यावेळेला बघा, इतर व्यक्तीने जरी हिरवा कलर जरी आपण परिधान केला असला, इतर व्यक्तीने जरी तो हिरवा कलर बघितला तरी सुद्धा त्याच्याकडे एक सकारात्मकता खेचली जाते. यासाठी तुम्ही हिरवा कलर त्या दिवशी नक्कीच परिधान करा. आता दुसरा कोणता कलर आहे, तर तुम्हाला केशरी कलर सुद्धा परिधान करू शकता. केशरी कलर हा शांततेचं एक जल्लोषाचं प्रतीक आहे. त्यासाठी केशरी कलरची साडी या दिवशी नक्कीच परिधान करू शकता. आता केशरी कलर हा शांततेचं प्रतीक आहे बघा, यासाठी केशरी कलर सुद्धा नक्की तुम्ही परिधान करा.
त्यानंतर तुम्हाला एक कलर सांगते की तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा ह्या दिवशी परिधान करू शकता. लाल रंगसुद्धा सुवासिनी महिलांचा खूप असा महत्त्वाचा आणि सौभाग्याचा कलर आहे. त्यासाठी तुम्ही लाल कलरसुद्धा या दिवशी परिधान करू शकता. तर त्याचप्रमाणे बघा, लाल कलर म्हणजे हळदी कुंकामध्ये सुद्धा कुंकवाचा कलरसुद्धा लाल असतो. यासाठी तुम्ही लाल वस्त्रसुद्धा, लाल रंगाची साडीसुद्धा नक्कीच ह्या दिवशी परिधान करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या दिवशी गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच परिधान करू शकता. गुलाबी वस्त्रसुद्धा ह्या दिवशी खूप शुभ मानलं गेलं आहे. गुलाबी कलर साडी नक्कीच परिधान करा. त्याचप्रमाणे आता बघा, मकर संक्रांत दिवशी ना जास्त करून ना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. प्रत्येकजण, छोटी मुलगी असो किंवा लहान मुलं असू दे, मोठी महिला असू दे किंवा प्रत्येक व्यक्ती ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करते. आणि पूर्वीपासून काळ्या रंगाचं वस्त्र हे मकर संक्रांत दिवशी नक्कीच परिधान करावं असं सांगितलं गेलं आहे. पण काहींच्या घरामध्ये असं असतं की सुवासिनी महिलांनी काळं वस्त्र धारण करतच नाहीत. म्हणजे काहींच्या घरामध्ये नाही आवडत की मकर संक्रांत जरी असली तरी सुद्धा काळ्या कलरचं वस्त्र हे महिलांनी अंगावरती काळ्या रंगाची साडी नाही परिधान करायची. तर तुम्ही हिरव्या कलरची, लाल कलरची आणि केशरी कलरची, गुलाबी कलरची, हा 4 रंग जे आहेत ना ते खूप प्रभावी रंग आहेत. आणि ह्या रंगांमध्ये एक प्रकारची सकारात्मकता सामावलेली असते. यासाठी तुम्ही ह्या 4 रंगांपैकी एक रंग नक्कीच परिधान करा. जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही निळा, शेवटी पिंक किंवा राखाडी ह्या कलरपैकी नेसू शकता. तर आता सांगते की काळ्या रंगाची साडी का नेसायची असते. तुम्हाला ह्याच्या पाठीमागचं मी कारण सांगते की बघा, आपल्या अंगामध्ये इतक्या दिवसापासून थंडी असते आणि आपल्याला मकर संक्रांत दिवशी आपण काळा रंग जेव्हा अंगावरती परिधान करतो तेव्हा आपल्या शरीराला एक प्रकारची उष्णता मिळावी यासाठी, आणि काळा रंग हा उष्णता देण्याचं काम करत असतं. त्यासाठी आपण आपल्या अंगावरती त्या दिवशी काळं वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे ह्याला अजून एक मान्यता आहे की बघा, काळा रंग आपण त्या दिवशीच का परिधान करतो, कारण मकर संक्रांती दिवशी दिवस हा मोठा होत असतो आणि रात्र ही कमी होत असते. त्यासाठी आता बघा, आता डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये किती लवकर अंधार पडतो. 6:30 जरी वाजले, 6:15 जरी वाजले तर काळोख असतो. पण इतर वेळेला बघा, 6:45-7 जरी वाजले तरी सुद्धा सगळीकडे प्रकाश असतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांती दिवशी रात्र ही लहान होत जाते, दिवस हा मोठा होत जातो आणि आपण काळोखाला निरोप देण्यासाठी सुद्धा काळा रंग त्या दिवशी अंगावरती परिधान करतो. ह्याच्या पाठीमागची ही कारणं होती. तुमच्या घरामध्ये जर चालत असेल तर तुम्ही नक्कीच काळ्या रंगाची वस्त्र धारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. नसेल चालत तर जे मी तुम्हाला शुभ रंग सांगितले ते रंगात जरी साडी तुम्ही अंगावरती परिधान केली तरी चालेल. तर आता एक गोष्ट अजून एक सांगते की आता तुम्हाला बांगड्या कोणत्या परिधान करायच्या. तर बघा, सुवासिनी महिलांच्या हातामध्ये आता त्या दिवशी सण आहे, हिंदू धर्मातला महत्त्वाचा सण आहे. आपण इतर वेळेला जॉब करतो किंवा काही काम करतो, त्यामुळे आपल्या हातामध्ये असे भरगच्च बांगड्या नसतात. कारण जॉबच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते म्हणजे चालत नाही जास्त प्रमाणात बांगड्या वगैरे घातलेल्या. त्यामुळे तुम्ही इतर वेळेला ते सर्व करू शकता. पण ज्या दिवशी असे महत्त्वाचे सण असतात त्या दिवशी आपल्या हातामध्ये आपल्याला हिरव्या कलरच्या रंगाच्या बांगड्या नक्कीच परिधान करायच्या आहेत. तुम्हाला 2-2 बांगड्या त्या दिवशी घालायच्या नाही, तर तुम्हाला ह्या हातामध्ये 6 किंवा ह्या हातामध्ये 6 अशा भरगच्च बांगड्या त्या दिवशी तरी नक्कीच हातामध्ये घाला, कारण तुम्ही साडी वगैरे त्या दिवशी घालणार आहात. आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या आणि कोणत्या बांगड्या आपल्याला त्या दिवशी घालायच्या नाहीत. तर आपल्याला हिरव्या कलरच्या बांगड्या आपल्या हातामध्ये काचेच्या घालायच्या आहेत. तुम्ही सोनेरी कलर, गोल्डन कलरच्या ज्या बांगड्या असतात बघा, त्याच्यामध्ये जरी तुम्ही थोड्या हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्या घातल्या तरी सुद्धा ते दिसताना छान दिसेल असं. तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही लाल रंगाच्या सुद्धा काचेच्या बांगड्या घालू शकता, केशरी रंगाच्या काचेच्या बांगड्या घालू शकता किंवा तुम्ही पिंक कलरच्या सुद्धा काचेच्या बांगड्या घालू शकता. आता मी ह्या बांगड्या तुम्हाला बांगड्यांचे कलर सांगितले, पण त्या दिवशी महत्त्वाचा कलर असेल, ह्या दिवशी जर घालणार असेल तुम्ही, घालायलाच हवा, सुवासिनी महिलाने प्रत्येकाने महिलेनं घालायलाच पाहिजे हातामध्ये त्या दिवशी, तर तो आहे हिरवा कलर. हिरव्या रंगाच्याच आणि काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये नक्कीच असाव्या. तुम्ही त्या 6 घाला किंवा तुम्ही कमीत कमी तुम्हाला जेवढ्या शक्य आहे तेवढ्या घाला. पण दिसताना ते कसं, आपण जेव्हा साडी घालतो, आता तुम्ही त्या दिवशी साडी वगैरे घालणार, त्यामुळे साडीवर बांगड्या ह्या जास्त प्रमाणातच उठून आणि छान दिसतात. त्यासाठी हातामध्ये भरगच्च हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्कीच त्या दिवशी घाला. आता त्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्हाला प्लॅस्टिकची कोणतीही बांगडी आपल्या हातामध्ये घालायची नाही. प्लॅस्टिकची कोणतीही बांगडी आपल्या हातामध्ये आपल्याला घालायची नाही त्या दिवशी. या गोष्टींची काळजी घ्या, कारण संक्रांत हा सुवासिनी महिलांचा सण असतो. आपल्याला इतर वेळेला गोष्टी करणं शक्य होत नाही, पण त्या दिवशी सुवासिनी महिलांनी हे सर्व गोष्टी आणि हे नियम नक्कीच आपल्या ह्याच्यामध्ये आणा, की आचरणात आणा. त्यानंतर तुम्हाला सांगते, आपण जेव्हा काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतो बघा, त्यावेळेला तुम्ही नक्कीच बघा की तुमची एखादी काचेची बांगडी फुटलेली किंवा तुटलेली नसेल, पिचकलेली नसावी. या बांगड्या सुद्धा आपल्या हातामध्ये नसा, कारण पिचकलेली बांगडी ही नेहमी काढून ठेवावीत आणि चांगल्या बांगड्या असतात त्याच आपल्या हातामध्ये असाव्यात.
तर तुम्ही हिरव्या बांगड्याच शक्यतो हातामध्ये घालण्याचा त्या दिवशी प्रयत्न करा. आणि जरी तुम्हाला एक आवड असेल तर तुम्ही पिंक काचेच्या कलरच्या किंवा पिंक रंगाच्या किंवा लाल रंगाच्या सुद्धा घालू शकता. तर त्यानंतर आता तुम्हाला हे सर्व सांगितलं, बांगड्या कोणत्या घालायच्या नाही, प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत, हे सर्व सांगितलं तुम्हाला मी. त्यानंतर तुम्हाला साड्यांचं सुद्धा कलर सांगितले, ह्या दिवशी कोणत्या साड्या घालायच्या, कोणता रंग शुभ आहे, हे सर्व तुम्हाला मी सांगितलं. किंवा काळा रंग का परिधान करतो ह्याच्या पाठीमागचे आधुनिक कारण सुद्धा तुम्हाला मी सांगितलं. तर आता मी मेन तुम्हाला सांगते की संक्रांती दिवशी आपल्याला कोणतं वस्त्र आपल्या अंगावरती, सुवासिनी महिलांनी काय, कोणत्याच व्यक्तीने, लहान मुलांनी सुद्धा नाही, मुलांनी सुद्धा नाही, आपल्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी ते वस्त्र धारण करायचं नाही. तर बघा, मकर संक्रांती दिवशी संक्रांती माता ही एका वाहनावरून आलेली असते आणि ही पूर्वीपासून एक परंपरा आहे बघा. म्हणजे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी सुद्धा महिला एकमेकांना विचारतात की आज ह्या वर्षी संक्रांत कशावरून आलेली आहे, या वर्षीचा रंग कोणता शुभ आहे. तसं दरवर्षी असतं बघा. 2025 मध्ये सुद्धा रंग वेगळा होता, 2026 मध्ये आता बघा यावर्षी संक्रांती माता ही पिवळे वस्त्र धारण करून आलेले आहे. यासाठी संक्रांत ज्या वस्त्र धारण करून येते ती वस्त्र महिलांनी, सुवासिनी महिलांनी आपण त्या वस्त्रांचे कपडे आपल्या अंगावरती त्या दिवशी परिधान करायचे नसतात. तर आता हे शुभ आहे की अशुभ आहे मी असं म्हणू शकत नाही, कारण संक्रांती माता ही आहे आणि तिनं पिवळ्या कलरचं वस्त्र हे धारण केलेलं आहे. तर तिनं पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केलेलं आहे, त्यामुळे आपण शक्य असेल पिवळ्या वस्त्र संक्रांती मातेनं धारण केल्याचा अर्थ पिवळा रंग हा अशुभ आहे का, तर तसं नाही. फक्त आपल्याला ते वस्त्र त्या दिवशी अंगावरती घालायचं नाही. पिवळ्या रंगाची महिलांनी साडी सुद्धा त्या दिवशी नेसायची नाही. कुणी कोणत्याच व्यक्तीनं पिवळ्या कलरचं कोणतंच वस्त्र आपल्या अंगावरती त्या दिवशी घालायचं नाही संक्रांत दिवशी. तर बघा, हळदी कुंकामध्ये जी हळद असते ती सुद्धा पिवळीच आहे. आपण पिवळी हळद, हळदी कुंकू त्या दिवशी, आता हळदी कुंकवाचा सण आहे, मकर संक्रांत म्हटल्यानंतर हळदी कुंकवाचा सण आहे, हळद सुद्धा पिवळे. तर आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त धारण करायचं नाही, तुम्ही पिवळ्या रंगाची गोल्डन ज्वेलरी सुद्धा आपल्या अंगावरती नक्कीच परिधान करू शकता. आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावू शकता. ज्या हळदीचा रंग सुद्धा पिवळा आहे, तुम्ही अशा पद्धतीनं पिवळ्या वस्तू ज्या असतील त्या सुद्धा ज्वेलरी वगैरे ते सर्व धारण करू शकता. फक्त आपल्याला पिवळ्या कलरचं वस्त्र आपल्या अंगावरती धारण करायचं नाही, त्या दिवशी नेसायची नाही, पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. तर अशा पद्धतीने मकर संक्रांती माता ही पिवळ्या रंगाच्या साडीवर म्हणजे पिवळं वस्त्र धारण करून आलेलं आहे. यासाठी त्या दिवशी आपल्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा वस्त्र आपल्या शरीरावरती, आपल्या अंगावरती धारण करायचं नाही. एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मला सांगायचं होतं. तर बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी 2026 मध्ये मकर संक्रांती दिवशी आपल्यासाठी कोणते रंग शुभ आहेत, कोणत्या बांगड्या आपण ह्या दिवशी आपल्या म्हणजे हातामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्यासाठी ह्या दिवशी कोणत्या रंगाचा आपण म्हणजे आपल्या अंगावरती साडी घालायची नाही, कोणता रंग आहे, असा पिवळा रंग आहे तो, याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला एक सांगते की तुमच्या घरामध्ये नक्कीच जर म्हणजे तुमच्या घरामध्ये जर चालत असेल की काळ्या रंगाची साडी वगैरे परिधान करावी, तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी काळ्या रंगाची सुद्धा साडी नेसू शकता. काळ्या रंगाची साडी म्हणजे मकर संक्रांती दिवशी घालतात, ही परंपरा आधुनिक महिला पहिल्यापासून ही परंपरा आहे. त्यासाठी नक्की तुम्ही ती सुद्धा साडी आपल्या अंगावरती परिधान करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मला हीच माहिती द्यायची होती की मकर संक्रांती दिवशी आपण कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या धारण करायच्या, कोणते बांगड्या आपण धारण करायच्या नाहीत आणि मकर संक्रांती माता ही कोणतं वस्त्र धारण करून आलेलं आहे की त्यासाठी त्या वस्त्र आपल्या अंगावरती आपल्याला त्या दिवशी घालायचं नाही. याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.